डाळ छान शिजलेली आहे. यातलं आपण पाणी निथळून घेऊ. डाळीच्या पाण्याने आपण कटाची आमटी बनवतो. डाळीतलं पूर्ण पाणी काढून घेऊन पुरणाच्या डाळीतून पुरण चाळून घेऊन भिजवून किंवा असेच कट करून सुद्धा तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकू शकतात. ड्रायफ्रुट्स कट करून घेतलेले आहेत. आता आपण पुरणासाठी साहित्य बघूया. 1 वाटी चण्याची डाळ आपण शिजवून चाळून घेतलेली आहे. ज्या वाटीने आपण डाळ घेतली आहे त्याच वाटीने बारीक चिरून घेतलेला गूळ घ्यायचा आहे. 1 वाटी गूळ, आवडीनुसार ड्रायफ्रुट्स, पुरण पचण्यासाठी हलकं व्हावं म्हणून सुंठ आणि जायफळ पूड 1 चमचा, वेलची पूड 1 चमचा, 1 मोठा चमचा साजूक तूप. चला तर आता आपण पुरण बनवायला घेऊया. कढईत आपण 1 मोठा चमचा तूप टाकून घेऊया. चण्याची डाळ पचायला जड असते, तिचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण तूप टाकलेला आहे आणि त्यात सुंठ जायफळ पूड सुद्धा टाकणार आहोत. आता आपण गूळ टाकून घेतला आहे. पुरण नरम पण व्हावं आणि कोरडंही व्हावं म्हणून आपण आधी 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे. पुरण आपल्याला एकदम घट्ट बनवून घ्यायचं आहे, कारण आपल्याला धोंडे तळायचे पण आहेत आणि वाफायचे पण आहेत. चमचा उभा राहिला आहे म्हणजे आपलं पुरण व्यवस्थित कोरडं झालेलं आहे. यात आता आपण बाकीच्या वस्तू टाकून घेऊया. पुरण कोरडं असून लुसलुशीत लागावं, खाताना चव यावी म्हणून आपण 1 चमचा पुन्हा तूप टाकणार आहोत. पुरण पचायला हलकं व्हावं म्हणून सुंठ जायफळ 1 छोटा चमचा, 1 चमचा वेलची पावडर, बारीक केलेले ड्रायफ्रुट्स पण टाकून घेऊया. हे सगळं मिक्स करून आपण पुरण गार करून घेऊया.